हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आज आहे ना गावाला जायची तयारी सुरू झाली आहे। तर मस्त आता मम्मीकडे जायची तयारी सुरू झाली। तर बघा अभ्यंत कसा मला त्रास देतोय, बॅगच भरून देत नव्हता आणि त्याची आंघोळ वगैरे लवकर करून घेतली होती। तर बघा तो त्याची झोप झालेली होती। मला सर्व काम आवरस तर त्याची आज लवकर झोप झाली होती। तर जरा वेळ झोपला तो, अर्धा तास। तर अशा प्रकारे मी सर्व कपडे वगैरे भरून घेतलेले। तर जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा। तर आता अशा प्रकारे आता कपडे भरून घेतले मी सर्व। त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला होता, मस्त भेंडीची भाजी केली होती आणि चपात्या पण केल्या होत्या। कारण मला आहे ना प्रवास सहन होत नाही, थोडंफार जेवण वगैरे करून गेलं ना तर बरं पडतं त्याच्यामुळे। तर अशा प्रकारे आता स्वयंपाक करून घेतलेला आहे। तर रिद्धी सिद्धीचे पप्पा पण येणार होते जेवायला, ते कंपनीत गेलेले होते आणि तेच आम्हाला सोडणार होते मम्मीकडे। तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता स्वयंपाक पण करून घेऊ आणि कपडे वगैरे झाले होते आणि झाडझूड सर्व काम आवरून घेतले होते पटपट। त्याच्यानंतर मी पण जेवण केलं होतं आणि रिद्धी सिद्धीला पण जेवायला दिलेलं होतं। तर मस्तपैकी जेवण केलं। त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले आणि मग आवरायला घेतलं मग स्वतःचं। तर मग फ्रीज पण असं फ्रीजमधल्या सर्व खराब होतो ना भाजीपाला, त्याच्यामुळे ते पण स्वच्छ करून घेतलं। तर थोडाफार होतं तर ते पिशवीत टाकून घेतलेलं होतं। तर मागच्या वेळी ना गावाला गेले तेव्हा खूपच असं भाजीपाला असं त्याच्यात राहिलेलं होतं, तर खराब होऊन गेला होता। रिद्धी सिद्धीच्या पप्पांनी काही लक्ष दिलं नव्हतं, तर म्हटलं यावेळेस आहे ना ध्यानाने सर्व भाजीपाला सर्व काढून घ्यावं फ्रीजमधलं। तर अशा प्रकारे आता फ्रीज पण मोकळं करून ठेवलेलं होतं। तर बघू आता गेल्यावर काय हाल होते आता फ्रीजचे पण। तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर अशा प्रकारे बघा आता सर्व आवरून झालेलं होतं आणि मी पण तयार झाले। तर रिद्धी सिद्धीला तर असं झालं होतं कधी आम्ही उडून जाऊ का काय असंच झालं होतं। तर खूप घाई करत होता। तर चला मग आता भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये मम्मीच्या घरीच। तर चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही।
तर आम्ही ना आता म्हटलं थोडाफार खाऊ घ्यावं, तर रिधी सिद्धीचे पप्पा विचारते काय घ्यायचं, तर कपकेक पण घेतले होते आणि डोनट घेतले आणि खारी घेतली होती. तर म्हटलं चला दुसरं खाऊन यायचं तर हेच घेऊ. तर अशा प्रकारे आता खाऊ वगैरे घेतला आणि बघा पाऊस पण येतोय. अभ्यंतला कंटाळा आला होता, गरमी खूप होत होती, पण मग पाऊस थोडासाच होता पण गरम खूप होत होतं. तर आमच्याकडं नव्हतं, पण थोडं हे असं दिंडोरीकडे येता येताच ही बेकरी आहे ना, तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला. तर बघा आता घरी पोहोचलोय आम्ही. अभ्यंतला मग आजीने लगेच पोंगे वगैरे दिले. तिने दृष्ट पण काढले होते, पण त्याचं काही क्लिप ऍडच केली नाही. तर रिधी सिद्धी पण खाते त्याच्याबरोबर पोंगे वगैरे. आणि म्हटलं चला आता थोडीशी क्लिप काढून घेऊ. तर बघा कसा करतोय तो. तर त्याला म्हणजे रडला नाही तो, नवीन नवीन म्हटलं रडतो का काय आल्यावर, पण नाही रडला. त्याला झोप खूप लागली होती, त्याच्यामुळे त्याच्या आजीने लगेच त्याला आहे ना झोका बांधला होता. तर झोपायला खूपच त्रास दिला त्याने, पण मग झोपला तो. नंतर बघा आता त्याच्या आजीने कसा झोका बांधलाय त्याला साडीचा. तर साडीच्या झोक्यामध्ये असं पटकन झोपला तो, कारण गरम पण होत नाही ना साडीच्या झोक्यात. आणि त्याला खूप असं नवीन नवीन वाटलं होतं, खूप आनंदात असं म्हणजे आनंद झाला होता त्याला बघून. तर बघा कसा झोपला येतो मस्त निवांत. त्याला झोपवलं मग तेव्हाच मला थोडंसं बरं वाटलं. तर तो खूप तडतड करत होता, तर त्याच्यामुळे मग म्हटलं हा झोपतो का नाही, थोडं टेन्शन आलं होतं. पण मग झोपला तो, मग बरं वाटलं. त्याच्यानंतर मग मम्मीने चहा बनवला होता आमच्यासाठी, तर आम्ही चहा वगैरे घेतला मग. तर मस्त गवती चहाचं झाड लावलेलं आहे मम्मीने. तर पप्पाला पाठवलं होतं गवती चहा आणायला, तर लगेच त्यांनी गवती चहा ताजा आणला खालून. तर चहामध्ये मस्त गवती चहा टाकला आणि चहा घेतला आम्ही. तर बघा हे माझे पप्पा आहे आणि ही माझी मम्मी आहे. तर आता मस्त चहा केला तिने आणि आम्ही सर्वांनी मग संध्याकाळचा नाश्ता केला. तर खारीक खाल्ली होती. रिधी सिद्धीला म्हटलं दूध घ्या, पण त्यांनी काही दूध घेतलं नाही, तर ते चहाच घेतला होता. तर जास्त दूध टाकून दिलं होतं. अशा प्रकारे आता आम्ही सर्वांनी नाश्ता करून घेतला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सपोर्ट पण करा. तर मी पण नाश्ता करून घेतलेला होता. तर थकवाच येऊन जातो थोडा जरी प्रवास केला तरी. तर बघा माझा चेहरा कसा उतरून गेलेला आहे. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता व्हिडिओ माझे इकडचेच येतील माहेरचे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.